नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशनवालामध्ये. आणि आज आपण बघणार आहोत कॉलेज आणि ब्रँच बदल करण्यासाठीची प्रक्रियाबाबत. कारण आपण सेकंड इयरला, थर्ड इयरला आणि फोर्थ इयरमध्येच आहोत. म्हणजे थर्ड इयरनंतर तुम्ही तुमचं कॉलेज बदलू शकता. सेकंड इयरला तुम्ही तुमची ब्रँचही बदलू शकता आणि थर्ड इयर आणि फोर्थ इयरमध्ये तुम्ही जर जाणार असाल म्हणजे सेकंड इयरनंतर, तर तुम्ही फक्त तुमचं कॉलेज बदलू शकता. तर त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये. आणि संपूर्ण माहिती आपण ह्या एका व्हिडिओमध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचं सर्क्युलर जे आहे म्हणजे प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. तर चला आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की ते परिपत्रक काय आहे. तर आजच्या तारखेचं परिपत्रक तुम्हाला बघायला मिळेल. याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. CT सेलच्या आपलं DTच्या साईटवरती तुम्हाला हे बघायला मिळेल. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या साईटवरती आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याला तारीख आहे 19 जुलैपर्यंत ही प्रोसेस करायची. आता ज्या विद्यार्थ्यांचा अजून रिझल्ट आलेला नसेल त्यांच्यासाठी तोपर्यंत मात्र रिझल्ट येणं गरजेचं आहे, जर डेट आपल्याला वाढून मिळाली नाही तर. कारण स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे, जर तुमचा रिझल्ट आला नाही त्या डेटपर्यंत तर तुम्हाला ट्रान्सफर घेता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे ते आता त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन ही प्रोसेससाठी चौकशी करू शकतात. म्हणजे काय, तर थोडक्यात तर आपल्यासाठी ट्रान्सफरची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही ते सर्क्युलर व्यवस्थित बघू शकता. आता ट्रान्सफरच्या या प्रोसेसमध्ये काय काय तुम्ही करू शकणार. आता दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे पहिल्या वर्षानंतर तर तुम्ही काय करणार. आता सेकंड इयरला तुम्ही गेलात ना, बरोबर. तर तुम्ही अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंगचे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ह्याच्यामध्ये तुम्ही शिफ्ट, आता शिफ्टचा प्रश्न राहिलेला नाहीच आहे, त्याच्यामुळे शिफ्ट तुम्ही सोडून द्या. परंतु संस्था बदल म्हणजे कॉलेज चेंज करू शकता किंवा पाठ्यक्रम बदल करू शकता, म्हणजे तुम्ही ब्रँच चेंज करू शकता. हे दोन तुमच्याकडे चान्सेस आहेत. तिसऱ्या वर्षामध्ये म्हणजे सेकंड इयर नंतर तुम्ही ट्राय करणार असाल तर तुम्ही फक्त संस्था बदलू शकता, म्हणजे तुम्ही फक्त कॉलेज बदलणार आहात. आणि चौथ्या वर्षामध्ये सुद्धा तुम्ही फक्त कॉलेज बदलणार आहात. हे तुम्हाला क्लिअर झाले. आता त्याची एलिजिबिलिटी म्हणजे ते कोण पात्र आहेत हे सगळं करण्यासाठी. तर जर तुम्हाला आता दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला जर आता कॉलेज आणि त्याच्याबरोबर ब्रँचही बदलायची किंवा तुम्ही आहात त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रँच बदलायची, तर तुम्हाला हा पहिला जो ऑप्शन आहे ती प्रोसेस आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याच कॉलेजमध्ये ब्रँच घ्यायची आहे दुसरी, तरी तुम्ही ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस थ्रू जाणार आहात. आपण पुढच्या स्लाईडवरती डिटेल त्याच्याबाबत चर्चा करणारच आहोत. आता फक्त एवढं समजून घ्या की आपल्याला 3 गोष्टी करता आहेत दुसऱ्या वर्षामध्ये. म्हणजे फर्स्ट इयर नंतर तुम्हाला कॉलेज चेंज करता येईल, सेकंड इयर आणि ब्रँच चेंज करता येईल. सेकंड इयर नंतर मात्र तुम्हाला फक्त कॉलेज चेंज करता येईल आणि थर्ड इयर नंतर तुम्हाला फक्त आणि फक्त कॉलेज चेंज करता येईल. हे फक्त अभियांत्रिकीसाठी. जर बाकीचे जे कोर्सेस आहेत म्हणजे फार्मसीसाठी त्यानंतर फक्त कॉलेज चेंजचाच चान्स आहे, तिथे काय ब्रँच नसल्यामुळे. आणि आता आपण बघूया की त्याची एलिजिबिलिटी काय. तर तुम्हाला जनरली जर तुम्ही सेकंड इयरमध्ये बदलणार असाल तर फर्स्ट इयर तुमचं क्लिअर पाहिजे. आणि तुमचं जे विद्यापीठ बदल होत असाल तर विद्यापीठाचा फक्त इथं एक प्रश्न आहे. एक एटीकेटी असेल, एका विषयात अनुत्तीर्ण तुम्ही असाल चालतंय, परंतु कॉलेजेस क्लिअर विद्यार्थ्यांनाच प्रेफरन्स देतात. तुमचा तो सब्जेक्ट इकडं बघत बसणार नाही दुसरे कोणी. तुम्ही क्लिअर असाल तरच तुम्हाला जनरली प्रेफरन्स दिला जाईल. कारण एका चालतं एका विषयामध्ये अनुत्तीर्ण असलं तरीही, परंतु जर तुमचं विद्यापीठ बदल होणार असेल तर ही झंझट कोण करणार आहे. तर शक्यतो क्लिअर विद्यार्थी जे आहेत, मेरिटमधले विद्यार्थी, त्यांना लवकर ट्रान्सफर मिळते. जर तुमचं विद्यापीठ बदलणार असेल तर तुम्हाला विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता इक्विव्हॅलन्स तुम्हाला लागेल. जो कोर्स तुम्ही इकडे शिकलेला आहात तोच कोर्सचं स्ट्रक्चर तिकडचं मॅच होतं. एखादा सब्जेक्ट जर तिकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला तो कदाचित सेकंड इयरमध्ये करायला पण लागू शकतो. तर विद्यापीठाच्या अनुमतीनं तुम्हाला किंवा विद्यापीठाच्या संमतीनं तुम्हाला ही पण डायरेक्टर्स टेक्निकल एज्युकेशन जे आहेत त्यांचे जे रिजनल ऑफिसेस त्यांच्या थ्रू तुम्हाला ही प्रोसेस करायला लागते. आपण फक्त सध्या इकडे जाणून घेऊया की जर आपली विद्यापीठ बदल असेल तर विद्यापीठ पण ह्या प्रोसेसमध्ये सामील होईल. जर विद्यापीठ बदलत नसेल, सेम विद्यापीठ असेल, तर मग इझिली तुमचं ट्रान्सफर होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या वर्षात करणार असाल तर प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष हे तुमचं पूर्ण तुम्ही पास पाहिजेत किंवा तुम्ही एखाद्या विषयामध्ये एटीकेटी असेल तरी चालतं. पण जसं मी आपण वरती बोललो की क्लिअर विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जातो. कारण बाकी मागच्या सब्जेक्टचे तुमचे जसं आपण सांगितलं बॅकलॉगची परीक्षा, तिकडचा सीट नंबर, इलिजिबिलिटी हे भरपूर याच्यामध्ये गोंधळ असतो आणि हे सगळं मॅपिंग कोण करत बसणार. आणि त्याच्यामुळे जनरली हे तुम्हाला मी जसं सांगितलं मागच्या वेळेस की क्लिअर विद्यार्थ्यांना प्रेफरन्स, तसंही मेरिट लिस्ट लावलं तर क्लिअर विद्यार्थ्यांना ते मिळतात. जास्त काही जागा पण नसतात. कारण अगोदर इंटरनल ट्रान्सफर होतं. बाहेरचे विद्यार्थी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटरला जाण्याचा विचार करतात, पण तिथलं इंटरनल शफल होतं अगोदर आणि मग तुम्हाला जागा कॉम्प्युटर IT सारख्या मिळत नाही. त्याच्यामुळे फार कमी ट्रान्सफर
होत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 4थ्या वर्षात जायचं. आता काय आहे, की 3ऱ्या वर्षात आणि 4थ्या वर्षात म्हणजे 3rd इयर नंतर आणि तुमच्या 2nd इयर नंतर जर तुम्ही संस्था बदलणार असाल, तर तुम्हाला एक व्हॅलिड रिझनसुद्धा तिकडे द्यायला लागतं. हे लवकरच इझिली होत नाही. तुम्हाला एक व्हॅलिड रिझन द्यायला लागतं, की तुम्ही तिथं का चाललात अर्ध्यातनं कोर्स सोडून. चला, आता आपण बघूया, की आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे कारण पहिल्यांदा आपण जसं बघितलं, की इंटरनल ब्रांच ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो. आता सुरू होईल उद्या. ज्यांचा रिझल्ट असेल त्यांचा तो सुरू होईल. तुमचा जर रिझल्ट आला असेल तुमच्या कॉलेजमध्ये विचारा, की मला ह्या ब्रँचमध्ये आपल्याकडे जागा आहे का? व्हेकन्सी आहे का? आणि ती प्रोसेस जनरली कशी असते आपण आता बघूया. स्वाभाविकपणे पहिल्यांदा इंटरनल ब्रांच ट्रान्सफर होतं आणि मग आउटर ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो कॉलेज ट्रान्सफर होतं. आणि पहिल्यांदा काय होतं, की इंटरनल ब्रांच ट्रान्सफरची प्रक्रिया होत असते. तर तुमचा रिझल्ट लागला रे लागला, की विद्यार्थ्याने काय करायचं आहे, की आपल्या कॉलेजमध्ये चौकशी करायची आहे, की व्हेकन्सी आहे किंवा नाही. जनरली कॉलेजही नोटीस लावतात. आता सगळेच कॉलेजेस सगळे काय रूल फॉलो करतात असं काही नाही आहे. काही लोकं कॉलेज नोटीस लावतही नसतील. परंतु जनरली प्रोसेस अशी आहे, की नोटीस लावायला पाहिजे कॉलेजने, की इतकी-इतकी व्हेकन्सी आहे आणि इंटरेस्टेड विद्यार्थ्याने त्याला ॲप्लिकेशन करायला पाहिजे. कॉलेजने ॲप्लिकेशन करायचं आहे. मग त्याची कॉलेजने ॲप्लिकेशन केल्यानंतर कॉलेजने त्याची मेरिट लिस्ट लावायची आहे. मेरिट लिस्ट पब्लिश करायची आहे आणि मग मेरिटनुसार तुम्हाला नवीन ब्रँच अलॉट करायची असते. जनरली ही प्रोसिजर असते. थोडक्यात काय तर मेरिटनुसार तुम्हाला तुमची जी ब्रँच आहे ती बदलून मिळण्याचा चान्स दिला जातो. अशी ही प्रोसेस आहे. परंतु इंटरनल ब्रँच ट्रान्सफरची प्रोसेस जी आहे तुमचा रिझल्ट त्याच्यासाठी येणं आवश्यक आहे. रिझल्ट जर या टाईम स्पॅनमध्ये जो टाईम आपल्याला दिला आहे त्याच्यामध्ये जर तुमचा रिझल्ट आला नाही, तर ही प्रोसेस होणार नाही आणि ह्या राहिलेल्या जागा किंवा रिक्त जागा असतील तर त्या जातील डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना. आता हे थोडक्यात हे आपला म्हणजे तुमचा ह्याच्यात हे नाही, फक्त तुम्हाला माहितीसाठी मी हे देतोय. ही जी प्रोसेस आहे, ही तर ही कॉलेजनी करायची आहे. त्यांच्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत तंत्र शिक्षण संचालनालयाने, तर त्या मी फक्त आपल्याला दाखवत आहे, की आपल्याला संस्था अंतर्गत शाखा बदल करायची. जसं आपण पाळी बदल आता शिफ्ट काही जसं मी सांगितलं, शिफ्टचा हा आता झमेला राहिलेला नाही आहे. शिफ्ट काही तसं राहिलेलं नाही. सगळे जनरल शिफ्टच कन्सिडर करतात. त्याच्यामुळे तो काही प्रश्न आपल्याकडे पर्याय नाही आहे. फक्त आपल्याकडे संस्था बदल शाखा बदलायचा आहे. तर संस्थेच्या प्राचार्याने करायचं सिंपल तीच प्रोसेस आहे. तुमच्याकडे ॲप्लिकेशन मागायचे, मेरिट लिस्ट लावायची आणि गुणाच्या आधारे तुम्हाला शाखा बदलाची कार्यवाही करायची. त्यांनी त्यांच्यासाठी ही जी कालमर्यादा आहे, ही कॉलेजवाल्यांसाठी आहे. त्यांनी ती प्रोसेस करायची. त्यांनी तिथल्या जे रिजनल ऑफिस आहे त्यांच्याकडे ते सगळं तुमचे प्रस्ताव घेऊन जायचे आहे. तिथे त्यांना मेल जे काय असेल ते कॉलेजच्या लेव्हल आहे. तुमची ती झंझट नाही आहे. तुमच्या तर डोक्याचा हेडेक नाही आहे. ते कॉलेज करणार आहे. तुमचे सगळे फॉर्म घेणार, एकत्र करणार, त्यांचे ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरणार, मेल करणार, स्कॅन करणार. ते बाकीचं ते त्यांचं त्यांच्या लेव्हलला बघतील. तुम्हाला फक्त मेल आला, की तुमचं ट्रान्सफर झालं आहे किंवा कॉलेजही तुम्हाला कळेल, की तुमचं ट्रान्सफर झालं आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला फक्त माहितीसाठी मी इथे देत आहे. पहिल्या वर्षाचं आपण बघितलं. इंटरनल ट्रान्सफरचं आपण बघितलं कसं होतं. कॉलेज त्यांची नोटीस लावतं आणि कॉलेजमध्ये कॉलेजची प्रक्रिया ती कॉलेजमध्येच पार पडली जाते. परंतु आता 2ऱ्या-3ऱ्या वर्षानंतर तुम्हाला कॉलेज बदलायचं आहे, कोर्स बदलायचा आहे. आता फर्स्ट इयरनंतर तुम्हाला कोर्स बदलता येतो आणि कॉलेजही बदलता येतं. मात्र 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षानंतर तुम्हाला फक्त कॉलेज बदलता येतं, कोर्स बदलता येत नाही. आता इंटरनल ट्रान्सफरमध्ये तुमचं काही झालं नाही, तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला जायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला ट्रान्सफरची प्रोसेस करायला लागेल. इथं आपण हे स्पष्ट करतोय, की सेकंड इयरनंतर तुम्हाला कोर्स बदलत नाही, कारण तुम्ही एक कोर्स ऑलरेडी 1 वर्ष शिकलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोर्स बदलता येत नाही आणि कॉलेज तुम्हाला बदलता येतं. बदलण्यासाठी तुम्हाला एक ठोस कारण द्यायला लागतं. तर ही थोडीशी तुम्हाला मुश्किल तिथे होऊ शकते. दुसरी गोष्ट, की हे पण तुम्ही लक्षात ठेवा, की सेकंड इयरनंतर आणि थर्ड इयरनंतर जे विद्यार्थी जर विद्यापीठ बदलून जात असतील, तर त्या विद्यापीठाला चौकशी करा. कारण बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज काय करतात, जर अर्धा कोर्स शिकून जर आलेला असेल कोणी, म्हणजे फर्स्ट इयर तर कॉमन आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. परंतु सेकंड इयर तिकडे गेले. आता थर्ड इयरला तुम्ही दुसऱ्या विद्यापीठात गेलात. समजा पुणे विद्यापीठात तुम्ही जर थर्ड इयरला तुम्ही जर इथं आलात पुण्यामध्ये, समजा दुसरीकडे कोणी तुम्ही शिकतायत, संभाजीनगरला शिकतायत तिथल्या याच्यामध्ये आणि तिथं तुम्ही किंवा दुसऱ्या एखाद्या युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ट्रान्सफर घेतलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तर पुणे युनिव्हर्सिटी काय करते? पुणे युनिव्हर्सिटी असं करते, जर तुम्ही थर्ड इयरला इथं आलात पुण्यामध्ये, तर पुणे युनिव्हर्सिटी तुम्हाला फक्त पास क्लास देते. तुम्हाला डिस्टिंक्शन वगैरे किती मार्क्स आले तुम्हाला फक्त पास क्लास इतकाच दिला जातो. तर ह्याही गोष्टी बघा, कारण त्या पुढे मॅटर करणार आहात. तर या गोष्टींचाही तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. ही पण गोष्ट जशी की ही गोष्ट जी आहे कॉलेजसाठी आहे, जे तुमची प्रोसेस पार करणार. आपल्याकडे काय फक्त जो तो प्रोफार्मा दिलेला आहे तो भरायचा आहे. सगळे डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट जोडले की ते आपल्याला कॉलेजमध्ये नेऊन द्यायचे. बाकी बॅकएंडला ही लोकं ते
करणार आहेत. त्याच्यामुळे इथं आपला काही हे नाही. ह्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला देईल. तुम्ही वाचून घ्या. इथं फक्त असं आहे की कोणकोणते सिनारिओज तिथे होणार म्हणजे संस्था बदलाने तुमची ब्रँच बदल पण होणार आहे. त्याच्यानंतर संस्था बदलासह तुमची शाखा बदल होणार आहे आणि विद्यापीठ पण बदलणार आहे किंवा विद्यापीठाअंतर्गत आहे. त्याच्यानंतर तुमचं जे रिजनल ऑफिस आहेत डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे, त्यांचे जे रिजनल ऑफिसेस आहेत तेही बदलणार आहेत. म्हणजे नागपूरचं वेगळं आहे, पुण्यात वेगळं आहे. त्याच्यामुळे तुमचं आता विभागीय जे तंत्र शिक्षण कार्यालय ते पण बदलणार. मग ते DTE मुंबई ह्यांच्याकडनं ते ट्रान्सफर करतील. तर ह्या तो बॅक एंडचा काम आहे, त्यांचं काम आहे. याच्यामध्ये फार फक्त ही इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला मी दिलं आणि तुम्हाला जर वाचण्याची इच्छा असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईलच. तिथून तुम्ही ते पूर्ण डॉक्युमेंट कॉलेजसाठी जे प्रकाशित केले, कॉलेजने कशी प्रोसेस करावी, काय करावी, त्याच्या स्टेप्स काय आहेत, हे सगळं तुम्ही बघू शकता. आता दुसरं आहे की कॉलेज आणि ब्रँच ट्रान्सफरची प्रोसेस आपण एकदा समजून घेणार आहोत. आपण इंटरनल ब्रँच ट्रान्सफरची बघितली, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीवर आपण चर्चा केली. आता आपण बघणार आहोत की आपल्याला ब्रँच ट्रान्सफर आणि कॉलेज ट्रान्सफर करायचं असेल तर आता कसं आहे की सध्या तुम्हाला आता कॉलेज ट्रान्सफर करायचं आहे. तुमचं सध्याचं प्रेझेंट कॉलेज आहे. प्रेझेंट कॉलेजकडनं तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला व्हेकन्सीबाबत विचारणा करायची आहे ज्या कॉलेजला जायचं. आता तुम्ही काहीतरी टार्गेटेड कॉलेज ठेवले असेल तुमचे, तुम्ही तिथं चौकशी करताना तुमची इच्छा असणार ह्या कॉलेजला आपल्याला जायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही चौकशी करणार की बाबा हो तुमच्याकडे काही जागा आहे का, तुम्ही मला देणार आहात का ॲडमिशन, या ब्रँच मला हवं आहे, माझी सध्याची ही ब्रँच आहे आणि मला ह्या ब्रँचमध्ये इंटरेस्टेड आहेत. मग ते म्हणतील की हां ह्या ब्रँचमध्ये जागा आहे किंवा सांगतील नाही ह्या ब्रँचमध्ये जागा नाही पण ह्या ब्रँचमध्ये आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात का. तुमच्या दोघांचं जुळलं की मग तुम्ही काय करा, त्यांच्याकडनं NOC प्राप्त करून घ्या. आता त्यांनी NOC दिली की मग काय करायचं आहे, मग आपल्या ह्या पठ्ठ्या जे आपले जुनं कॉलेज आहे त्यांच्याकडे यायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा हो मी आता तुम्हाला सोडतोय आणि मी जाणार आहे नवीन ठिकाणी, त्याच्यामुळे माझा टाटा बाय बाय करायचा आहे, तर मग तुमचं मला आता NOC द्या. आता बऱ्याच वेळेस काय होतं की इथं प्रॉब्लेम स्टुडंटला येतं की जे तुम्ही जाणार आहात ते कॉलेज तुम्हाला सोडायला तयार नसतं आणि मग इथं प्रॉब्लेम होतो. परंतु जर ते कॉलेज सोडायला तुम्हाला तयार असेल तर वेल अँड गुड, त्यांच्याकडनं NOC घ्या. NOC घेऊन काय करा, तुम्ही जिथे जाणार आहात त्या कॉलेजमध्ये तुमचं प्रपोजल सबमिट करा. प्रपोजल सबमिट केल्यानंतर जे आपण मागे बघितलं ना, हे दाखवतो तुम्हाला. हे सगळं जे बघितलं आपण, ही जी ॲक्टिव्हिटी बघितली, तर हे सगळं कॉलेज काय करेल मग, ते कॉलेज ती पार करेल. म्हणजे ही सगळी प्रोसेस ते पार करेल. ट्रान्सफर ऑर्डर घेईल रिजनल डायरेक्ट करून आणि मग काय होईल, तुम्हाला ट्रान्सफर ऑर्डर एकदा मिळाली ते तुम्हाला मेलवरती कळवतील की बाबा तुमचं ट्रान्सफर झालेलं आहे, येऊन बाकीची प्रोसिजर तुम्ही करा. तुम्हाला मेलवरती पण ती ट्रान्सफर ऑर्डर पाठवल्या जाईल. ते कॉलेज सगळं तुम्ही काय करायचं, फक्त दोन्ही तुमच्या NOC, ह्यांची NOC, आपण जे पुढे बघणार आहोत ते ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट्स जोडायचे आणि जिथे जाणार त्या कॉलेजला तुम्हाला सबमिट करायचं आहे. सिंपल प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय फार काही असं काही नाहीच आहे. ते बाकीचं जे आहे ते कॉलेज करतं. तुम्हाला जर ट्रान्सफर होईपर्यंत जुन्या कॉलेजकडनं LC घ्यायची नाही. ट्रान्सफर ऑर्डर आली की मग यांच्याकडनं LC घ्यायचा आणि ह्यांना तो द्यायचा आहे आणि बाकीची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला की आता डॉक्युमेंट काय लागतील. तर ॲनेक्चर A जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो दिलेला आहे त्यांनी, त्या सर्क्युलरमध्ये आहे. तुम्हाला ते जसं मी सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, तुम्हालाही माहीत असेल. त्या साईटवरती जायचं, डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये ॲनेक्चर A आहे तो घ्यायचा आणि तो दना भरून टाकायचा आहे. त्याच्यानंतर सध्याच्या कॉलेजचं NOC, जसं आपण सांगितलं आता आधी तुम्ही खरं तर ज्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्यांचं NOC, थोडक्यात काय दोघांचंही NOC घ्यायचं आहे. ते दोघांचं तिथं जोडायचं आहे. ज्या वर्षात तुम्ही ट्रान्सफर घेता त्या अगोदरच्या सगळ्या मार्कशीट तुम्हाला लागेल. म्हणजे सेकंड इयरला घेतात FEची मार्कशीट लागेल, थर्ड इयरला घेतात FASCची मार्कशीट लागेल. ह्या मार्कशीट तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर कॉलेज ट्रान्सफरमुळे जर युनिव्हर्सिटी बदलत असेल तर त्या युनिव्हर्सिटीची एलिजिबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे की तुम्ही जो शिकत आहात कोर्स तो आमचा आणि तुमचा सारखाच आहे, आपलं दोघांचं जुळतं आहे आणि मग तुम्हाला आम्ही घ्यायला तयार आहोत, असं युनिव्हर्सिटीने एकदा सांगितलं की मग तुमच्या डोक्याची झंझट कमी झाली म्हणून समजा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, फर्स्ट आणि डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन अलॉटमेंट लेटर. आता तुम्ही जर ज्या पद्धतीनं तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, आता तुम्ही फर्स्ट इयरला जर आलेला असाल तर तुमचं फर्स्ट इयरचं, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला आला असाल तर डायरेक्ट सेकंड इयरचं तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे, कॅप थ्रू तुमचं जे ॲडमिशन झालेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला कळलं होतं की हे आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि मग तुम्ही ती प्रिंट काढून त्या कॉलेजला गेलात आणि ॲडमिशन घेतलं होतं आणि अशी आशा आहे की तुम्ही ते स्कॅन करून किंवा तुमच्या सगळ्या फाईलमध्ये व्यवस्थित ठेवलं असेल आणि ते तुम्हाला लागणार आहेच. हे तुम्हाला द्यायला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट, समजा तुम्ही मध्ये कुठेतरी हुंदडत गेलात, कुठेतरी गेलात, 1 वर्ष गॅप घेतला तर तो गॅप तुम्ही गॅप सर्टिफिकेट बनवून द्यायचा. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काही नाही, का स्टॅम्प जायचं का स्टॅम्प व्हेंडरकडे, त्याला गॅप सांगायचा, तो 2 मिनिटात बनवून देतो. थापकन दिशी ते घेऊन येऊन आपल्या फॉर्मला जोडून टाकायचं आहे. मला वाटतं गॅपवाले जास्त स्टुडंट्स नसतील.
कॉलेज ट्रान्सफरचे कारण आणि त्याच्या पुष्ट्यार्थ कागदपत्रे पुरावे. आता फर्स्ट इयरनंतर तुम्ही ब्रँच चेंज करत असाल, कॉलेज चेंज करत असाल तर फार झंझटीचं काम नाही आहे. तुम्ही सरळ सांगू शकता की मला बेटर ऑपॉर्च्युनिटी, चांगलं कॉलेज, मला चांगली ब्रँच हवी होती म्हणून मी चेंज करतोय. परंतु सेकंड इयरनंतर ऑलरेडी तुमचा कोर्स कंप्लीट झालेला असतो. पण तुम्हाला मग कोर्स तुम्ही शिकलेला असतात सॉरी आणि मग तुम्हाला सेकंड इयरनंतर जाण्यासाठी तुम्हाला एक सबळ कारण द्यायला लागतं की तुम्ही हे कॉलेज का सोडता आहेत ह्याच्यासाठी. तर त्याच्या पुष्ट्यात काही समजा मेडिकलचा असेल काही रिझन, तर तसे डॉक्युमेंट तुम्ही त्याला पुरावे जोडू शकता आणि मग तुमचा एकदा परफेक्ट तुमचा अर्ज झाला की तुम्ही त्या ज्या कॉलेजला जाणार आहात तिथं तुम्ही तो सबमिट करायचा आहे. आता पहिली गोष्ट कोण कुठे पळवू शकतं हे आता आपण ह्या चार्टमध्ये बघणार आहोत. सिंपल आहे. आता आपल्याकडे माहिती आहे आपल्याला ऑटोनॉमस कॉलेज आहेत, नॉन ऑटोनॉमस आहेत. त्याच्यामध्ये पण काही गव्हर्नमेंट आहेत, गव्हर्नमेंट ॲडेड आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज आहेत. बरोबर. आता सिंपल फंडा आहे की नॉन ऑटोनॉमसमधला कुणीच ऑटोनॉमसमध्ये जाणार नाही. सिंपल आहे. नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस मुवमेंट पॉसिबल नाही. ऑटोनॉमस टू नॉन ऑटोनॉमस मुवमेंट पॉसिबल आहे. ठीक आहे. आता आपण बघूया. ऑटोनॉमस कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज. तर ते कुठे कुठे जाण्यास इलिजिबल आहेत ते ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस माझे शब्द फिरायला लागले. या सगळीकडे तो जाण्यास इलिजिबल आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जर एखादा विद्यार्थी शिकत असेल तर त्याची मर्जी जिथे तो जाऊ शकतो. म्हणजे त्याला प्रायव्हेटला जायचं आहे तो प्रायव्हेटला जाऊ शकेल. त्याला म्हणजे नॉन ऑटोनॉमस प्रायव्हेटला जाऊ शकतो, नॉन ऑटोनॉमस तुम्ही गव्हर्नमेंटला जाऊ शकतो. म्हणजे त्याची मुवमेंट त्याला हवी तिथं तो करू शकतो. आता ऑटोनॉमस जे ॲडेड कॉलेजेस आहेत ते ऑटोनॉमस गव्हर्नमेंटमध्ये नाही जाऊ शकणार. बाकी ते सगळीकडे जाऊ शकणार. म्हणजे ॲडेडमध्ये जाऊ शकतील, अनएडेडमध्ये जाऊ शकतील, ॲडेडमध्ये जाऊ शकतील, अनएडेडमध्ये जाऊ शकतील. परंतु ते गव्हर्नमेंटमध्ये नाही येणार. मग ते नॉन ऑटोनॉमसमध्ये पण ते ऑलरेडी ऑटोनॉमसमध्येच आहेत, परंतु नॉन ऑटोनॉमसमधल्या गव्हर्नमेंटमध्ये पण ते जाऊ शकणार नाहीत. त्याच्यानंतर अनएडेडवाले जे आहेत ऑटोनॉमसवाले ते गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट मॅनेज किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज किंवा ॲडेड कॉलेज म्हणू आपण त्यांना, तर तिकडेच नाही जाऊ शकणार ते. फक्त ते अनएडेडमध्ये पण मग ते ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोन्हीकडे त्यांची मुवमेंट होऊ शकेल. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता नॉन ऑटोनॉमस बाबत जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट जर नॉन ऑटोनॉमस कॉलेज असेल तर ते फक्त नॉन ऑटोनॉमस म्हणजे हा जो सेक्शन आहे नॉन ऑटोनॉमसचा इकडचा हा वाला, इकडंच त्यांची फक्त मुवमेंट होऊ शकेल. मग ते नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंटमध्ये जातील, गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये जातील, अनएडेडमध्ये म्हणजे प्रायव्हेटमध्ये जातील, कुठे जातील ते जाऊ शकतात. परंतु ते ऑटोनॉमसमध्ये नाही जाऊ शकणार. हे लक्षात ठेवा. सेम तसंच ॲडेडवाले जे आहेत ते फक्त नॉन ऑटोनॉमस ॲडेड आणि नॉन ऑटोनॉमस तुमचे अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये फक्त जाऊ शकतील. आणि जे नॉन ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेजमधले विद्यार्थी आहेत ते फक्त नॉन ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेजमध्येच ट्रान्सफर घेऊ शकतील. याबाबत जर तुमच्या दिमागामध्ये काही जरी उथळपथळ झाली असेल, काही समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, मला वाटतं हे काही फार अवघड नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर नक्कीच तुम्ही विचारा कमेंट्समध्ये. काही महत्त्वपूर्ण बाबीवरती आपण आता प्रकाश टाकणार आहोत. सध्या ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्यांच्याकडून तुमचे डॉक्युमेंट परत घेण्याची जबाबदारी ही तुमची असणार आहे. नुसते डॉक्युमेंटच नाही तर फीच्या पण बाबतीत जर काही लफडा झाला तर तोही तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. गव्हर्नमेंट किंवा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन तुमची कसलीही याबाबतची पैशाच्या बाबतची जिम्मेदारी घेत नाही. म्हणजे तुम्ही जर ट्रान्सफर करून दुसऱ्या कॉलेजला गेला तर ते पहिल्या कॉलेजला कडून फी मिळवायची ही जबाबदारी तुमची आहे आणि दुसऱ्या कॉलेजला भरण्याची जबाबदारी ही तुमची आहे. डॉक्युमेंट पण तुम्हाला घ्यायचे आहेत. ही सगळी जबाबदारी तुमच्याकडे लक्षात ठेवा. पीजी कोर्सेससाठी ट्रान्सफर लागू होत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही ॲप्लिकेशन जिथे ट्रान्सफर घेणार तिथे सबमिट करा, ते पुढील प्रोसेस करतील. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जसं आपण डिस्कस केलं की हे जे टाईम टेबल आत्ता दिलेलं आहे आणि ह्याला जर एक्सटेन्शन नाही मिळालं तर आणि ह्या बिटवीनमध्ये जर तुमचा रिझल्ट आला नाही तर तुम्हाला ट्रान्सफर मिळणार नाही. तुम्ही या सुविधेपासून मुकाल आणि तुम्ही म्हणाल मग आम्हाला जर ट्रान्सफर नाही मिळाली तर मग ह्या जागेंचं ते काय करणार? आपण मागे बोललेलंच, त्या जागा जातील डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या स्टुडंट्सला. आता काही प्रश्न किंवा तुमच्या मनातल्या काही शंका कुशंका. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना असं वाटत असेल की पहिल्या कॉलेजचं फीचं काय? जसं मी आत्ताच बोललो की पहिल्या कॉलेजकडनं फी घेण्याची पूर्ण जबाबदारी ही आपली असणार आहे. कॉलेजला कसं आपण मॅनेज करतोय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. कॉलेजकडनं तुम्ही फी ती रिटर्न घ्यायची आणि दुसऱ्या कॉलेजला भरायची किंवा ती घ्यायची नाही घ्यायची सगळा प्रश्न तुमचा आहे. नवीन कॉलेजला मात्र तुम्हाला फी भरायला लागणार आहे. फीजमधली सवलत फ्रीशिप, स्कॉलरशिप, EBC, EWSमधली जी तुमची जी सवलत मिळत होती तिची काय भानगड राहणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती सवलत तुम्हाला मिळते पुढे. फक्त तुम्ही एक तुमचं जे ट्रान्सफर लेटर आहे
त्याच्यामध्ये वाक्य वाचायला विसरू नका. नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारा, की ते वाक्य जनरली ते टाकून देतात त्याच्यामध्ये, की तुमची सवलत पुढे चालू राहते. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येते. तुमची सवलत पुढे चालू राहते. काही प्रॉब्लेम नाही. रिझल्ट शेवटच्या दिवसापर्यंत आला नाही, तर आपण त्याच्यावर ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. जर तुमचा रिझल्ट आला नाही, तर तुम्हाला ही सुविधा घेता येणार नाही. सध्याच्या कॉलेजने एन-ओ-सी नाकारली तर काय? नुसतं सध्याच्या कॉलेजनेच नाही, तर तुम्ही जिथे जाणार आहात त्यांनी जर दोघांपैकी कुणीही एकाने एन-ओ-सी नाकारली, तर तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. तुम्हाला ट्रान्सफर घेता येणार नाही. बऱ्याच केसमध्ये असं होतं, की घेणारे देतात एन-ओ-सी, परंतु सोडणारे सोडत नाहीत किंवा मग भर 4 वर्षाची फी मग तसलं काही नसतंय. ऑलरेडी ते तुमची जागा भरू शकता डायरेक्ट सेकंड इयरमधनं. तर एन-ओ-सी परंतु ती एन-ओ-सी बरेच लोकं देत नाहीत. असंही होतं, बरेच लोकं देतातही. असंही होतं, असं काही नाही. परंतु बऱ्याच जर दिली नाही, तर तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. ए-तिकीट आहे, ट्रान्सफर करता येईल का? आपण जसं बघितलं नियमामध्ये, एक बॅक असेल तर तुम्हाला ट्रान्सफर घेता येईल, परंतु देणार का? हा मोठा प्रश्न आहे. तर हा तो ॲनेक्चर ए आहे. हा छोटासा फॉर्म आहे तुम्हाला भरायचा आहे. याच्यामध्ये काही अवघड असं काही नाही आहे. हा फॉर्म भरायचा आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आपण एन-ओ-सी बोंबलतोय मागापासून, तर ते फॉर्मॅट पण इथं दिलेले आहेत. ते संस्थेच्या लेटर हेडवरती तुम्हाला घ्यायचे आहेत. संस्थेला ते ऑलरेडी माहिती आहे सगळं. तुम्ही फक्त एन-ओ-सी म्हणलात तरी त्यांना सगळं माहिती आहे. ते वर्षानुवर्षे हेच कामं करतायत. त्यांना हे माहिती आहे. एन-ओ-सी ते त्यांच्या फॉर्मॅटमध्ये देतील. काही चिंता करायचं कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि सांगा जर तुम्हाला असं वाटत असेल, की हे चॅनल आता इथून पुढं तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे, तर तसं जर जास्त आल्या रिक्वेस्ट तर बघूया आपण मराठीतच बोलूया.